नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक 2x2 एक्झाम्पल बघितलं होतं. बाय एलिमेंटरी ऑपरेशन्स इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा एखाद्या मॅट्रिक्सचा ते. आता आपण 3x3 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ऑपरेशन्स कसा फाइंड आउट करायचा हे इथे बघणार आहोत. सो फाइंड इन्व्हर्स ऑफ A इज इक्वल टू 1 2 3 1 1 5 2 4 7. सो हा A दिलेला आहे, त्याचा रो ऑपरेशन्स किंवा कॉलम ऑपरेशन्सचा यूज करून इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. पण सगळ्यात आधी हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे की नाही हे चेक करावं लागेल. म्हणजेच काय की त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे का ते बघावं लागतं, तरच इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. ही बेसिक कंडिशन आहे त्याची. सो डिटर्मिनंट आधी चेक करू आपण. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 1 1 5 2 4 7. डिटर्मिनंट काढण्याची मेथड आतापर्यंत तुम्हाला माहिती झाली असेल. काय करतो आपण, फर्स्ट 1 घेणार, त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लाय करायचं 1 × 7. हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट. सो ही डायरेक्शन लक्षात ठेवा. 1 × 7 मीन्स 7 मायनस 20 मायनस अल्टरनेट साइन देतो -2 7 मायनस 2 × 10 अल्टरनेट साइन प्लस देन 4 -2. नॉन झिरो आला पाहिजे, नंबर कुठलाही असू दे नॉन झिरो असलं पाहिजे. त्यामध्ये 7 - 13, त्याच्यानंतर -3 -2 मीन्स +6 4 - 2 2 × +6. सो 12 आणि 13 सो इज इक्वल टू -1. -1 हे मीन्स काय आला, हा नॉन झिरो आला. आपल्याला नंबर काय याच्याशी देण्याकडे नाही, पण नॉन झिरो आलं पाहिजे, कारण तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे, तर आपण त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. सो गिव्हन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सो वी कॅन फाइंड इन्व्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. आता इन्व्हर्स फाइंड आउट करण्याची मेथड माहिती आहे, रो ऑपरेशन्स कशी करायची ही माहिती आहे तुम्हाला. याच्या आधी आपण एक एक्झाम्पल घेतलंय, त्याच्यात बघितलंय आपण. सो वी नो दॅट A into A inverse is equal to I. So 3x3 मॅट्रिक्सचा आयडेंटिटी आता आपण घेणार आहोत. I यूज करून या A ला आपण कशात कन्वर्ट करायचं, तर I मध्ये करायचं, आणि त्यावेळेला I चेंज होईल, दॅट विल बी युअर इन्व्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स. सो A इज इक्वल A 1 2 3 1 1 5 2 4 7 into A inverse is equal to I 1 0 0 0 1 0 0 0 1. 3x3 मॅट्रिक्सचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता इथे रो ऑपरेशन्स करायचे का कॉलम ऑपरेशन करायचे, साधारण आपण मॅट्रिक्स बघून तिथे ठरवायचं की कुठलं इझी होणार आहे. आता इथे बघितलं तर इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. कुठलीही ऑपरेशन करा, तुम्हाला काय करायचं आहे, हा नंबर फर्स्ट 1 करायचा आहे आणि लोअर ट्रायंग्युलर त्याचा जो काही डायगोनल लोअर डायगोनल जे सगळे एलिमेंट आहेत त्या कॉलममध्ये ते सगळे 0 करायचे, त्यानंतरच पुढच्या कॉलमला जायचं. हे हा रूल लक्षात ठेवा. सो हा रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. सो इथे ऑलरेडी 1 दिसतोय, त्यामुळे ती एक स्टेप आपली इथे वाचली. सो 1 आहे तिथे. आता हा 1 0 करायला लागेल आणि हा 2 0 करायला लागेल. आता हा 0 आणि हा 0 नंबर करायचे, त्यासाठी आपण ही R1 असते ती यूज करायची शक्यतो. सपोज तुम्हाला असं लक्षात आलं की R2 पण आपण यूज करू शकतो, तर स्टेप बाय स्टेप म्हणजे एका वेळेला एकच नंबर चेंज करा. पण इथे काय, इथे 1 हा नंबर आहे. सो 1 नंबर ऑलरेडी आहे, जो आपल्याला आणायचा होता तो ऑलरेडी आहे. सो तो नंबर ऑलरेडी आलेला असेल तर हे दोन्ही नंबर आपण एकाच स्टेपला आपण 0 करू शकतो. जर ते वेगळी रो यूज करणार असाल तर एका स्टेपला करू नका, कारण एकदा तुम्ही ती यूज केली की मग ती म्हणजे चेंज होते रूल. एकदा तुम्ही त्या रोमध्ये काही चेंजेस केले की ती रो चेंज झालेली असते, त्यामुळे मग ती यूज करता येणार नाही. त्यामुळे इथे काय आहे की इथे हा 1 आहे, हा यूज करायचा आहे. त्यामुळे ह्या 2 रो मधले ते 2 एलिमेंट 0 करायचे, ते डायरेक्ट एकाच स्टेपमध्ये आपण करू शकतो. त्यासाठी काय लागेल, 1 - 1 केलं की इथे 0 येणार, म्हणजे R2 - R1 अँड 2 - 2 केलं की 0 येईल, मीन्स R3 - 2 R1 असं केलं की दोन्ही नंबर्स एकाच वेळेला 0 होतील. अशी 2 ऑपरेशन्स आपण एकाच वेळेला करू शकतो. R2 - R1 अँड R3 - 2 R1 दोन्हीसाठी आपण R1 हीच रो यूज करतो. आता कोणते चेंज होणार आहेत, R2 आणि R3 दोन्ही ॲट अ टाइम चेंज होणार आहेत. R1 ॲज इट इज. सो आपण R1 चे घेऊया 1 2 3 into A inverse is equal to 1 0 0. आता R2 - R1 मीन्स 1 - 1 0 ते 0 करण्यासाठी आपण हे कन्सिडर केलेलं आहे. 1
-2 means -1, then 5 -3 +2, R3 -2 R1 किंवा इथला आधी करून घेऊया. R2 -R1 means 0 -1 means -1, 1 -0 +1, 0 -0 0. Then R3 -2 R2, so R3 2 - 1 into 2 means 2 -2 0, 4 into 2 into 2 4. डायरेक्ट जर कन्फ्युजन होत असेल, चुकेल असं वाटत असेल तर एक स्टेप लिहा अशी की 4 - 4 वगैरे असं, आणि मग नेक्स्ट स्टेपला ते लिहा. असेल कॉन्फिडन्स असेल तेव्हा तर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. 4 - 4, देन 7 -2 R2 आहे ना, म्हणजे 7 - 6 येणार इथे, सो इथे 1 येणार. हियर 0 -2 R1 आहे, सो -2, 0 - 2 -2, then 0 - 0 0, 1 - 0, so 1. तर आपल्याला चेंज झालेला मॅट्रिक्स इथपर्यंत आलाय. आता कुठले नंबर ऍडजस्ट झाले बघूया, आणि आता कुठले करायला लागतील. हा 1 झाला ऍडजस्ट, हा 0 0 झाला ऍडजस्ट. नेक्स्ट आपण काय करतो, एकदा हा कॉलम झाला संपला की आपण सेकंड कॉलमला जातो ऍडजस्टमेंटसाठी. सेकंड कॉलम मध्ये डायगोनल जो एलिमेंट आहे तो आपण चेक करतो, तो 1 करायचा असतो आपल्याला. सो डायगोनल एलिमेंट 1 करण्यासाठी ते -1 आहे, सो इझी आहे. जस्ट -1 ने मल्टिप्लाय केलं की हा 1 होईल. हा 1 झाल्यानंतर बिलो डायगोनल 0 करायचे. ह्याच रूलने किंवा ह्याच ऑर्डरने जायचं, ऑर्डर चेंज करू नका म्हटलं तसं. सो हा आधी 1 करून घेऊया. त्यामुळे -1 इंटू R2 केलं की तो 1. सो फक्त R2 चेंज होणार आहे, म्हणजे R1 आणि R3 तसंच 0 0 1 A इन्व्हर्स 1 0 0 -2 0 1. आता फक्त R2 चेंज होणार आहे. काय होणार आहे, -1 ने मल्टिप्लाय करायचं आहे त्याला. सो 0 + 1 - 0 + 1 -2. Here -1 चं +1 -1 and 0. सो इथपर्यंत चेंजेस झाले. आता आपण हा नंबर 1 केला की काय करतो, बिलो डायगोनल म्हणजे हा नंबर 0 करतो. तो ऑलरेडी आलाय, त्यामुळे ती एक स्टेप आपली वाचली. सो हा 1 झाला, हा 0 झाला, म्हणजे सेकंड कॉलम जेवढा ऍडजस्ट करायचा होता तेवढा झाला. अपर डायगोनल आपण सगळ्यात शेवटी करू. आता आपण कुठे जातो, थर्ड कॉलमला जातो. थर्ड कॉलम मधला हा नंबर 1 करायचा असतो, पण हा नंबर पण ऑलरेडी 1 झालेला आहे, त्यामुळे ती स्टेप पण करायला नको. एकदा हे सगळे 1 1 झाले डायगोनल एलिमेंट, लोअर डायगोनल सगळे 0 झाले, हे कन्फर्म करायचं. त्यानंतर आता अपर ट्रायंग्युलर एलिमेंट जे आहेत ते 0 करायचे त्या ऑर्डर. आता हा फर्स्ट कॉलम झाला, सेकंड कॉलमचा. मग हा जो एलिमेंट आहे तो आता आपल्याला 0 करायचा आहे. मग हा एलिमेंट 0 करण्यासाठी आपण हिरो नाही यूज करू शकत, बिकॉज इथे 0 आहे, त्यामुळे काय ॲडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल नाही. त्यामुळे हा एलिमेंट 0 करण्यासाठी हिरो यूज करायची. हा एकदा 0 झाला की मग हा 0 करायचा आणि लास्टला हा 0 करायचा, अशा त्या ऑर्डरने जायचं. सो हा 0 करण्यासाठी R1 -2 R2 करायला लागेल. R1 आता एक एक एलिमेंट करूया. म्हणजे आता फक्त R1 चेंज होणार आहे इथे, R2 R3 तशाच लिहून घेऊया. 0 1 -2 0 0 1 1 -1 0 -2 0 1. R1 -2 R2 1 -2 into 0, म्हणून हा 1 आधी केला, हा 0 केला, म्हणजे डिस्टर्ब होत नाही. हियर 1 R1 -0 ना, 1 -0 2 -2 हे 0 करण्यासाठीच केलंय. त्याच्यानंतर 3 मायनस, आता 3 मायनस आणि हा -2 आहे आणि या 2 ने मल्टिप्लाय करायचं, सो -4. 3 - -4 झालं, सो ते +4 जाणार, म्हणजे +7. सो हियर +7. ओके, 1 मायनस R1 -2 R2 करायचं आहे ना, 1 -2, सो येणार 1 -2, त्यामुळे -1. 0 मायनस हा -1 आहे आणि हा 2 ने मल्टिप्लाय होणार, म्हणजे 0 मायनस -2, सो +2 येणार. देन 0 मायनस -2, हां इथे अगेन 0 मायनस इथे येते, सॉरी आपल्याला R2 यूज करायची आणि मी चुकून इथे R3 यूज केली आणि त्यामध्ये चुकलं. म्हणजे प्रत्येक नंबर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा अगदी केअरफुली करा. अगदीच चुकेल किंवा कन्फ्युजन होईल असं वाटलं तर सरळ ही जी ॲडिशन सबट्रॅक्शन आहे ती इथे लिहा आणि मग नेक्स्ट स्टेपला त्याचे आन्सर्स लिहा सगळे जा. त्यामुळे आपण परत एकदा चेक करूया की R1 -2 R2 केलंय. R1
1 मायनस 1 मायनस इथे किती आहे 1 आणि 2 म्हणजे किती आहे मायनस 2 सो मायनस 1 सो दॅट इज राईट 0 मायनस हियर काय येणार 0 मायनस 2 into minus 1 so minus 2 so 0 plus 2 so plus 2 येणार then 0 आणि minus 0 चे इथे 0 आता कुठले कुठले नंबर ऍडजस्ट झालेत आणि कुठले अजून ऍडजस्ट व्हायला हवेत तर बघूया हा कॉलम झाला हा कॉलम सगळा कंप्लीट झाला आता आपण नेक्स्ट कॉलमला जातो तेव्हा हा नंबर पहिला आपण ऍडजस्ट करतो तो नंबर काय असायला हवा 0 असायला हवा तो हा 0 करण्यासाठी आता ही रो नका यूज करू कारण ही रो यूज केली की हा 0 आहे ना तो इथला डिस्टर्ब होईल या 1 मुळे त्यामुळे ती नका रो यूज करू या 7 ला 0 करण्यासाठी थर्ड तुम्हाला जेवढे तुम्ही जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं तुम्हाला ते लक्षात येत जाईल की आपण कुठली रो कुठला कॉलम यूज केला पाहिजे ज्यामुळे ते इझी होईल किंवा आधीचे नंबर डिस्टर्ब होणार नाही तर हे सगळं कळेल सो 7 ला आपण ही रो यूज करूया तो R3 मायनस काय करायला लागेल हा 1 आहे आणि हा 7 आहे त्यामुळे 7 टाइम्स करायला 7 R1 मायनस 7 R3 आता चेंज काय होणार आहे फक्त R1 मध्ये कारण आपल्याला हा नंबर 0 करायचा आहे त्यामुळे R2 आणि R3 कशा असेल 0 1 minus 2 0 0 1 1 minus 1 0 minus 2 0 1 आता R1 minus 7 R3 so R1 1 minus 0 so sorry 1 minus 0 1 here 0 minus 0 त्यामुळे 0 7 minus 7 into R3 7 into 1 7 minus 7 0 आता इथे केअरफुली करूया R1 minus 7 R3 R1 आहे minus 1 किंवा इथे लिहूया आपण minus 1 R1 आहे आणि R3 किती आहे minus 2 आहे पण minus 2 into 7 means किती होणार आहे ते minus 14 होणार आहे पण हे मायनस साइन आहे सो मायनस ऑफ मायनस 14 त्यामुळे ते मायनस मायनस प्लस होणार आहे घेऊया नेक्स्ट स्टेपला त्याच्यानंतर 2 मायनस 0 चे त्यामुळे इथे 0 होईल सॉरी इथे 2 राहील कारण 2 मायनस 7 into 0 आहे ना त्यामुळे 2 राहील आणि 0 मायनस इथे 7 into 1 मीन्स मायनस 7 असं होईल आता आपण तुम्ही नेक्स्ट स्टेपला करा मी इथे ऍडजस्ट करते मायनस 1 प्लस 14 होणार आहे बिकॉज मायनस 1 मायनस मायनस 14 आहे ना सो प्लस 14 म्हणजे इथे होणार ते 14 मायनस 1 सो प्लस 13 हे 2 होईल आणि हे मायनस 7 झाले आता कुठले नंबर ऍडजस्ट झाले आतापर्यंत हे सगळे झाले आता एकच नंबर राहिला हा -2 हा ऍडजस्ट करायचा राहिला त्याला 0 करायचा आहे त्याला 0 करण्यासाठी R3 चा यूज करता येईल सो आता R3 चा यूज करायचा म्हणजे काय करणार आपण इथे 2 आहे इथे 1 आहे त्यामुळे प्लस केलं तरी होणार आहे R2 plus 2R3 करायला लागेल म्हणजे -2 plus 2 0 so next step is R2 plus 2R3 R2 चेंज होणार ओके A inverse is equal to R1 as it is 1 0 0 0 0 1 then 13 2 minus 7 minus 2 0 1 आता R2 चेंज होणार आहे फक्त R2 plus 2R3 है so 0 plus 0 here 0 1 plus 0 2 times 0 म्हणजे 1 plus 0 is 1 then minus 2 plus 2 because 2 times R3 ना so minus 2 plus 2 here 0 ते 0 करण्यासाठीच आपण ऍडजस्टमेंट केली आता नेक्स्ट रो R2 means 1 plus काय येणार आहे 2 into R3 म्हणजे 1 plus ते येणार 1 plus -2 into 2 means -4 so 1 minus 4 that is -3 then -1 आणि 0 चे त्यामुळे -1 then 0 0 आणि इथे काय येणार आहे प्लस 2 into 1 म्हणजे 0 plus 2 means +2 सो हे सगळे नंबर्स आहेत ते जरा केअरफुली कॅल्क्युलेट करा म्हणजे सुद्धा नको आता बघूया ह्या सगळ्या आयडेंटिटी आला का so 1 0 0 0 1 0 0 0 1 so this is identity that implies I into A inverse is equal to आपल्याला मिळालं 13 2 minus 7 minus 3 minus 1 2 minus 2 0 1 but I into A inverse दिलं काय किंवा नुसतं A inverse असं दिलं काय
So A inverse is equal to काय मिळालं 32 minus 7 minus 3 minus 1 2 minus 2 0 1 and this is your answer A inverse for this given A. So अशा पद्धतीने रोचे ऑपरेशन्स यूज करून तुम्ही इन्व्हर्स एलिमेंटरी ऑपरेशनने इन्व्हर्स फाइंड आउट करणं असं त्याला म्हणतात. सो एलिमेंटरी ऑपरेशनने असं तुम्ही इन्व्हर्स त्याचा फाइंड आउट करू शकता.